नमस्कार. आज आपण इयत्ता 8वीतील इक्वेशन इन वन व्हेरिएबल या धड्यामधील प्रॅक्टिस सेट 12.2 मधील पहिला प्रश्न पाहणार आहोत. तर प्रश्न असा आहे की मदर्स एज इज 25 years ओल्डर दॅन हर सन. फाइंड सन्स एज इफ आफ्टर 8 years रेशो ऑफ सन्स एज टू मदर्स एज विल बी 4/9. तर आपल्याला प्रश्न म्हणतो की आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. जर 8 वर्षांनी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:9 झाले तर मुलाचे वय काय असेल? तर कधीही लक्षात घ्यायचं की जेव्हा आपण एखादं इक्वेशन तयार करायला जातो त्यावेळेस जी गोष्ट आपल्याला शोधायला सांगितलेली असते, म्हणजे ज्या गोष्टीला फाइंड असं लिहिलेलं असतं त्याला एक्स गृहीत धरायचं. म्हणजे लेट्स कन्सिडर द सन्स एज इज इक्वल टू एक्स. म्हणजे आपण मुलाचे वय एक्स गृहीत करत आहोत. त्यानंतर आपल्याला असं सांगितलं आहे की मदर्स एज इज 25 years ओल्डर दॅन हर सन. म्हणजे आईचे वय 25 वर्षांनी जास्त आहे. आई ही बाळापेक्षा 25 वर्षांनी मोठी आहे. सो मदर्स एज विल बी इक्वल टू एक्स प्लस 25. म्हणजे आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25ने जास्त असेल. जी गोष्ट जास्त असती त्याला आपण काय करत असतो? कुठल्याही गोष्टीमध्ये ॲड करत असतो, म्हणजे त्याची बेरीज करत असतो. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे की 8 वर्षांनी आईचे वय आणि मुलाच्या वयाचे गुणोत्तर 4:9 असेल. 8 वर्षांनी म्हणजे कुठलीही गोष्ट जर आपण विचार केला, समजा आज तुमचे वय 10 वर्ष असेल तर आणखी 10 वर्षांनी काय होणार? ते वय 20 वर्ष होणार. म्हणजे जसं वर्ष वाढत जातील तसे तुमचे वयही वाढत जाईल. त्याचप्रमाणे आईचं वय काय होणार? आधी एक्स प्लस 25 होतं. 25मध्ये आपल्याला 8 वर्ष ॲड करावं लागतील, म्हणजे आईचं वय 8ने वाढेल. एक्स प्लस 25 किती होणार? एक्स प्लस 33. आणि मुलाचं वय होणार एक्स प्लस 8. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे की त्या दोघांच्या वयाचं गुणोत्तर म्हणजे काय असते? सगळ्यात सरळ रूप दिलेला भागाकार. किती आहे? 4:9. तर आपण काय करूया? आईच्या आणि मुलाच्या वयाचा भागाकार आधी लिहून घेऊया. एक्स अधिक 8 भागिले एक्स अधिक 33 बरोबर गुणोत्तर काय आहे? 4:9. पहा, तर आपल्याला आता भेटलेलं आहे इक्वेशन, समीकरण. मग या समीकरणाला कसं सॉल्व करणार? तर आपण करणार तिरपा गुणाकार. 9ने एक्स अधिक 8ला गुणणार आणि 4ने एक्स अधिक 33ला गुणणार. आता कंस दिसतोय तर कंसाला कसं गुणणार? तर 9ने अधिक कंसातल्या पहिल्या संख्येला एक्सला गुणायचं. 9x येणार अधिक 9 गुणिले 8 72 बरोबर 4 गुणिले x येणार 4x अधिक 4 गुणिले 33 येणार 132. आता काय करायचं? जे एक्सवाल्या टर्म्स म्हणजे एक्सची जी पदे आहेत त्यांना बरोबरच्या चिन्हाच्या एका बाजूला करून घ्यायचं आणि उरलेल्या जे संख्या आहेत त्यांना दुसऱ्या बाजूला लिहून घ्यायचं. म्हणजे 9x सोबत आपण लिहिणार 4x. आता 4xच्या पुढं कुठलंही साईन नाही, याचा अर्थ अधिकचं चिन्ह आहे तिथे. मग इक्वल टूच्या दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण कुठलीही संख्या घेतो त्याचं चिन्ह उलटं होते. म्हणजे प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, गुणिलेचं भागिले, भागिलेचं गुणिले. तर इकडे झालं -4x. 9x मायनस 4x आणि तिकडे 132 होतं. अधिक 72ला आपण तिकडे घेऊन गेलो, -72 झालं. वजाबाकी केल्यावर 5x बरोबर 60 आलं. आता 5 आणि एक्सच्या मध्ये काहीच नाही म्हणजे गुणाकार असतो ना. गुणाकाराला आपण 5ला तिकडे घेऊन गेलो तर 60 भागिले 5 झालं. आणि आता होणार भागाकार आणि उत्तर आलेलं आहे 12 वर्ष.